मनसे जिला अध्यक्ष ने चीखली में माध्यमिक डिप्टी रजिस्ट्रार को थप्पड़ मारा। बुल्ढाना जिले में कई किसानों को उर्वरक खरीदने के लिए रजिस्ट्रार कार्यालय जाना पड़ता है, लेकिन चीखली कलस्कर में उप पंजीयक को कई किसानों द्वारा परेशान किया गया। तभी वहां पर एमएनएस के जिला अध्यक्ष वह बड़ी संख्या में कार्यकर्ताओं के साथ कार्यालय पहुंचे और जब उन्होंने उस कर्मचारी को पूछा तो उन्होंने उड़वा उड़वी को जवाब दिया। तब मनसे जिला अध्यक्ष ने डिप्टी रजिस्ट्रार को एक कान के नीचे जमात मारी तथा वहां पर कुछ समय के लिए तनाव का माहौल था। नवभारत समाचार बुल्ढाना महाराष्ट्र से विलास बोखंडे। आणि तुमचे जे ऑपरेटर लोक तुमचं नाव व्यवहार करतात नाही, चुकीचं आहे. चुकीचं आहे, असं कोणीच नाही करत. काय तर तुम्ही जे खोटं बोलून राहिले सगळं नाही, कोणी खोटं बोलणार. खोटं बोलू नका. जे काय आहे ते खरं बोला. जे खरंच सांगणार. तुमचे काय आमचे वैयक्तिक भांडणं नाही आहे. जे खरंच सांगायचं आहे. खोटं सांगायचा प्रश्न येत नाही. किती पैसे देता रोज तुम्ही इथून? नाही येत आम्ही. कुठे होता पैसे? येतच नाही आम्ही, काही विषय येत नाही. अरे शेतकऱ्यासाठी राजसाहेबांना आदेश दिलेला आहे. किती गुन्हे माझ्या अंगावर झाले ना. मी घाबरणारा माणूस नाही लोकशाही मार्गाने. हा अरे राजसाहेबांसाठी काय मिळालं? शेतकऱ्यासाठी या मायचा फोना दिया हराम थोडा भडकावणीचा कुणाला तो कुणाला तो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला आपली जी कामाची पद्धत आहे आपण टोकन देतो. टोकन दिल्यानंतर तुम्ही सगळेच घ्याल तर असं टोकन दिल्यानंतर तारीख किती 15 दिवस 8 दिवस महिना किती पैसे पहिल्यासारखं चिखली. काय काम होतं तुम्ही? आमची खरी प्लॉटची. किती पैसे घेतात? पैसे घेतात आता काय आहे आम्हाला काही सांगा देतात. चार रुपये महिन्याची तारीख देऊ राहिले काही नियोजन नाही. गेल्या कित्येक दिवसापासून संबंध बुलढाणा जिल्ह्यामध्ये द्वैवनबंधक नोंदणी कार्यालयामध्ये शेतकरी दस्त नोंदणीसाठी गेले असता जातात त्या ठिकाणी त्यांची आर्थिक पिळवणूक होते व शेतकरी हे त्रस्त झालेले आहेत. या मुद्द्याला धरून आमच्याकडे यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे. मी जिल्हाध्यक्ष या नात्याने राजसाहेबाचा शिरसावंत आदेश म्हणून साहेबांनी पहिले सांगितलेले प्रथम तुम्ही हात जोडून करा. हात जोडून ऐकत नसेल तर हात सोडून करा. त्या युक्तीप्रमाणे आज मी या द्वैवनबंधक कार्यालय चिखली या अधिकाऱ्याला या उर्मट अधिकाऱ्याला चोप दिलेला आहे. याच्या परिणामाची तमान बाळगता भविष्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी वाटेल ते गुन्हे अंगावर घेण्यासाठी मी तयार राहील. याचा न्याय मिळेपर्यंत मी अखंड या कामामध्ये स्वतःला सामील करून घेण्यास तयार आहे. राजसाहेबांच्या आदेश